काल आपण रघुवंशमच्या 57व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो होतो. आता आज आपण 58व्या श्लोकापासून पुढे पाहतोय. सगळ्यांकडे पीडीएफ असतीलच. पूर्वमाहू म्हणजे थोड्याशा संभाषणाने सुद्धा आवाज येत नाहीये का? हॅलो, हा येतोय ना आता? हा, काय माहिती. तर परत एकदा सांगतो. संबंध माभाषण पूर्वमाहू असा जो आहे की संभाषणाने मैत्री जडते. संबंध माभाषण पूर्वमाहू हा खूप मोठा सिद्धांत इथं आता कालिदास सांगतो आपल्याला. संभाषणाने मैत्री जडत असते असं म्हणतात. ठीक आहे, पूर्वम आहू असं आधी लोकांनी म्हटलेलं आहे, असं लोक म्हणतात. आता पूर्व हा जो शब्द आहे, हा पूर्व शब्द कोणी पूर्व म्हणजे आधीच्या लोकांनी किंवा जुन्या लोकांनी याच्या अर्थासाठी पण वापरतात. कोणी इथं पूर्वम आहू आधीच सांगितलेले अशा प्रकारे पण वापरतात. तर काही लोक संभाषणाच्या सुरुवातीपासूनच, पूर्वी ज्याची मैत्री नाहीये पण संभाषणानेच त्याची मैत्री सुरू झालेली असा पण त्याचा अर्थ सांगतात. असे वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत. पण सांगायचं त्यांना एकच गोष्ट आहे की संभाषणाने मैत्री जडते, नाही का? थोडस जरी संभाषण झालं तरी त्याच्याने मैत्री जडते असं ते सांगता येतं. संभाषणाने मैत्री जडते असं म्हणतात. संबंध माभाषण पूर्वमाहू. संबंध म्हणजेच मैत्री, एक प्रकारचा संबंध बांधला जातोय. कशाने? आभाषणम संभाषणाने, बोलण्याने, परस्परांचं एकमेकांशी बोलण्याने, त्या संभाषणाने मैत्री जडते असं पूर्वम आहू. आहू म्हणजे म्हणतात, सांगतात, नाही का? तर असं लोक म्हणतात. आणि आता इथं काय झालेलं आहे? वनांते म्हणजे वनामध्ये, नाही का, ह्या जंगलामध्ये संगतयोः नऊ म्हणजे आपली, संगतयोः एकत्र आलेल्या आपली, आपण जे दोघं एकत्र आलो आहोत तर अशा एकत्र आलेल्या आपली सह म्हणजेच आता
ती जी मैत्री आहे ना का, संबंधम म्हणजे पहिल्या ह्याच्यात आहे ना संबंधम, असं जे आपली ती जी मैत्री आहे ती वृत्त सह वृत्त, तशी मैत्री वृत्त म्हणजे घडून आली आहे, तशी मैत्री घडलेली आहे. सनौ वृत्त संगतयो नौ सहवृत्त, एकत्र आलेल्या वनात एकत्र आलेल्या आपली सह म्हणजे तशी मैत्री, सह म्हणजे आता इथं तशी किंवा ती असं म्हणायचंय, पण ती काय आहे तर ती मैत्री आहे. ती मैत्री वृत्त वृत्त म्हणजे घडून आली आहे. तत् तत् म्हणजेच म्हणून, या कारणास्तव किंवा त्यामुळे हे भूतनाथ नाही का, हे भूतनाथ म्हणजेच हे शंकर किंकरा, भूतनाथानुग असा आता तो शब्द आहे. भूतनाथानुग म्हणजेच काय की भूतनाथ म्हणजे शंकर आणि त्याचा अनुग, अनुगच्छती ती अनुचर त्याचा जो आहे तो म्हणजे सेवक त्याचा. कोण आहे सेवक? सिंह, म्हणून त्या सिंहाला उद्देशून तो म्हणते. म्हणून हे भूतनाथानुग, हे शंकराच्या किंकरा, हे सेवका किंवा हे कुंभोदरा नाही का, त्याचं नाव काय कुंभोदर आहे नाही का, कुंभोदरो नाम निकुंभ मित्रम, मी कुंभोदर नावाचा निकुंभाचा मित्र आहे असं आपण पाहिलं होतं सुरुवातीला. तर हे कुंभोदरा त्वम तू संबंधिनो मे, त्वम म्हणजेच तू संबंधिनो मे नाही का, मी जो तुझा मित्र आहे त्या माझी संबंधीन, मी जो तुझा संबंधी झालेलो आहे, मी जो तुझा आता मित्र झालेलो आहे, आपल्या दोघांमध्ये एक संबंध बांधला गेलेला आहे, अशा त्या माझी, मे म्हणजे माझी, प्रणयम माझी प्रार्थना, प्रणयम. आता प्रणय हा जो शब्द आहे हा शब्द आपण एक जरा वेगळ्या अर्थाने घेतो. प्रणय हा शब्द म्हटला की आपल्या डोक्यात वेगळा अर्थ होतो, पण प्रणय याचा अर्थ आहे प्रार्थना, विनवणी नाही का. ही अशा संबंधिनो मे प्रणयम, मी जो तुझा मित्र आहे त्या माझी प्रार्थना, विहंतुम नार्हसी, त्या माझी प्रार्थना तू काही करू नकोस, झिडकारू नकोस, अजिबात झिडकारू नकोस. ठीक आहे, परत एकदा संपूर्ण श्लोकाचा अर्थ पाहूया. संभाषणाने मैत्री जडते असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे असा एक जागतिक सिद्धांत, असा एक जनरल सिद्धांत तो सिंहाला सांगतोय तिथून. संभाषणाने मैत्री जडते असे म्हणतात. त्या दृष्टीने पाहता या वनात आपण दोघे एकमेकांचे सोबती झालेलो आहोत नाही का. आपण आता एवढ्या वेळ एकमेकांशी बोलतोय, मग याचा अर्थ आपल्यात संभाषण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आपण एकमेकांचे मित्र झालेलो आहोत, एकमेकांशी आपला संबंध बांधला गेलेला आहे. म्हणून हे शंकराच्या किंकरा, म्हणून हे भूतनाथानुग म्हणजेच हे शंकराच्या उपासका, भक्ता, अनुचरा किंवा अजून काही किंकरा, सेवका म्हणजे काय वापरता येईल ते, मी जो तुझा मित्र आहे त्याची प्रार्थना झिडकारणं तुला युक्त नाही, हे योग्य नाही का. न अर्हसी, गीतेमध्ये नाही का भगवंत परत परत अर्जुनाला म्हणतात ना, नत्वम शोचितुमर्हसी, नत्वम शोचितुमर्हसी, वारंवार सांगतात ते. न अर्हसी, न अर्हसी म्हणजे हे करणं योग्य नाहीये. गीतेत भगवंत सांगतात तिथं नत्वम शोचितुमर्हसी, तू असा विचार करणंच योग्य नाहीये, हा चुकीचा विचार करतोयस, तुझ्यासाठी ही गोष्ट योग्य नाहीये. नत्वम शोचितुमर्हसी परत परत सांगतात ते. मग तसंच इथं पण आहे की हा सिंहाला सांगतोय राजा की विहंतुम न अर्हसी, नार्हसी, नार्हसी म्हणजे न अधिक अर्हसी म्हणजे तू हे झिडकारणं, विहंतुम म्हणजे सोडणं, झिडकारणं, न अर्हसी हे मात्र योग्य नाहीये, युक्त नाहीये. ठीक आहे, म्हणजे किती मोठा सिद्धांत आता इथं राजा दिलीप सांगतो. आणि बघा कसा एक तर्क आहे की मला जर माझी गोष्ट समोरच्याच्या गळी उतरवायचीच आहे तर मी त्याच्यासाठी कशा प्रकारे तर्क लावेल, आणि त्याच्या गळी उतरवण्यापेक्षा पण जो धर्म आहे त्या धर्मासाठी मला कसं उभं राहता येईल, प्रसंगी मला कितीही तर्क लावावे लागले तरी मी लावेल नाही का. आणि ते सगळे तर्क लावून मी ती गोष्ट साध्य करेलच नाही का. आपण ज्याला म्हणतो ना बाय बॉरो ऑर स्टील, असं एक म्हण आहे की बाय म्हणजे विकत घ्या, बॉरो म्हणजे उसनं घ्या, नाही तर स्टील म्हणजे तुम्ही चोरून घ्या.
काही करा, बाय बॉरो फॉर स्टील, विकत घ्या, उसनं घ्या, नाहीतर चोरी करा, काही करा, पण ती वस्तू मिळवाच, नाही का, बाय हुक ऑर क्रूक असं आपण म्हणतो तसं, की काही करून जर ती मिळवायचीच आहे ना गोष्ट, मग त्याच्यासाठी मला जितके प्रयत्न करावे लागतील तितके प्रयत्न मी करेल, त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, शर्थी प्रयत्नांची शर्थ करेल, पण त्या गोष्टीपर्यंत मी पोहोचेलच. पण हे कशासाठी? एखाद्या चांगल्या कामासाठी, एखाद्या सत्कार्यासाठी, एखाद्या सच्चित आनंद स्वरूपाकडे घेऊन जाणाऱ्या कामासाठी ती गोष्ट मी करेल, त्या ध्येयासाठी करेल, त्या धर्मासाठी करेल, नाही का. आणि त्यावेळेस मात्र मी काही करून मागे हटणार नाही, ती गोष्ट मी करेनच. मग या नाही त्या मार्गाने मी कसं पण तिथपर्यंत पोहोचेनच, नाही का. मग असं आहे की असं एक एक तर्क लावून बरोबर राजा आपल्या त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातला आता हा एक अंतिम टप्पा आहे त्याचा. ठीक आहे, काय म्हणते तो? संबंधमाभाषण पूर्वमाहुः. संबंध, सम्यक बंध, नाही का. संबंध, संबंध, आपण संबंध हा शब्द इतका आता गुळगुळीत करून टाकलेला आहे त्या शब्दाला, की कसंही काही झालं की आपण संबंध शब्द तिथं उच्चारून टाकतो. पण संबंध हा इतका साधा सुद्धा शब्द नाही. सम्यक बंध ज्याला आपण म्हणतो ना, अशी ती गाठ असते. संबंध म्हणजे अशी गाठ असते की तुम्ही कितीही सोडण्याचा प्रयत्न केला ना तरी ती सुटणार नाही कधीच, त्याला संबंध म्हणतात. पण आज आपले संबंध असे असतात का, आज संबंध तयार होतात आणि उद्या एकमेकांना विसरून पण जातात, नाही का. अरे हो, असं कोणीतरी होता बाबा, ते आता मला आठवत नाही. आता ते आठवत नाही म्हणल्यावर त्याला संबंध म्हणत नाही ना. संबंध म्हणजे एकदा जर बांधला गेला तर तो कायम टिकला पाहिजे, त्याला संबंध म्हणतात, नाही का. तसं आता इथं जसं हा सांगतोय की संबंध महाभाषण पूर्वमाहू, की संभाषणाने, थोड्या संभाषणाने, साधं एक थोडं बोलणं जरी झालं, आपल्यात संवाद जरी झाला तरी त्याच्यातून मैत्री जडते असं लोक म्हणतात, नाही का. असं शास्त्र सांगतं, असं वेद सांगतात, असं उपनिषद सांगतात, असं म्हणतात. असं तो इथं कालिदास सांगतात. नेमकं कोण म्हणतं, कुठं म्हणतं हे त्याने इथं क्लिअर केलेलं नाही. पण असं आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्या सांगितलेलं आहे. जसं आपण लग्नामध्ये पण सप्तपदी नावाचा एक विधी असतो ना, 7 पावलं चालायची असतात, त्याला सप्तपदी म्हणतात. म्हणजे एक सुंदर उदाहरण आहे ज्याला आपण त्या दिवशी पाहिलं होतं ना मागं, की कुमार संभवम नावाचं एक महाकाव्य कालिदासाने लिहिलेलं आहे. दुसरं 2 महाकाव्य आहेत कालिदासाची, एक रघुवंशम आहे आणि दुसरं कुमार संभवम आहे. कुमार संभवम म्हणजे आपण पाहिलं की ते सगळं शंकर पार्वतीचा विवाह, कार्तिकेयाचा जन्म, मग कार्तिकेय हा देवांचा सेनापती होऊन तारकासुराचा वध वगैरे, हा सगळा जो अख्खा प्रसंग आहे तो सगळा प्रसंग त्या कुमार संभवम नावाच्या महाकाव्यामध्ये आलेला आहे. त्या कुमार संभवमच्या कथेमध्ये पार्वती काय करते, शंकराची तपश्चर्या करते. कशासाठी? त्याला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी घोर तपश्चर्या करते पार्वती. म्हणजे इतकी तपश्चर्या करते की तपश्चर्या करताना ती पानं सुद्धा खात नाही, अगदी पानं सुद्धा नाही का, म्हणजे काहीच खात नाही. जंगलात असते ती, तर जंगलातली पानं सुद्धा ती खात नाही. म्हणून तिचं एक नाव पडलेलं आहे अपर्णा, नाही का. पर्ण, पर्ण म्हणजे पान, झाडांची पानं, नाही का. ते पान, झाडाचं पान सुद्धा अजिबात जी खाल्लेलं नाहीये त्या तपश्चर्याच्या वेळेस, अशी ती पार्वती. म्हणजे इतकी कठोर तिची तपश्चर्या चाललेली. कशासाठी? शंकर हा पती मिळावा म्हणून. त्याच्यासाठी ती शंकराची तपश्चर्या करत होती. आणि मग एवढी तपश्चर्या कठोर केल्यावरती का बरं देव प्रसन्न होणार नाही? खूप सुंदर ते वर्णन आहे पार्वतीच्या तपश्चर्याचं, कशी पार्वती तपश्चर्या करते. कशाला आपण तप म्हणतो, तपो नाम द्वंद्व सहनम. हे कसं आहे ते खरंच वाचलं पाहिजे आपण, हे सगळ्याच गोष्टी वाचल्या पाहिजेत. पण आता किती वाचणार आणि किती नाही वाचणार, नाही का. जसा ज्याला जेव्हा वेळ मिळेल त्यांनी तसं ते वाचावं. पण प्रत्येकाच्या काहीतरी आपल्या मर्यादा आहेत, पण ज्याला जसा वेळ मिळेल त्याने तसं वाचावं. तर त्याच्यामध्ये त्या पार्वतीच्या तपश्चर्येला पाहून शंकर तिच्यावरती प्रसन्न होतो. पण प्रसन्न झाला ना तरी पण हिची तपश्चर्या किती कठोर आहे. खरंच हिला जी गोष्ट पाहिजे, ही जी गोष्ट मागते तिच्यासाठी ती किती चिकाटीच्या वृत्तीने आलेली आहे, किती धैर्य आहे तिच्याकडं, नाही का. किंवा
किती आपण म्हणूया की त्याची तिला आवश्यकता वाटते का नाही. आपण कसं असतो, आपल्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता वाटतच नाही, कधीतरी काहीतरी घरी बसलेला असतो, डोक्यात विचार येतो, हा मग आज हा प्रश्न विचारूया आपण, मग आपण तो प्रश्न विचारतो किंवा काहीतरी ती गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या क्षणी. पण नंतर मग विसरून जातो नाही का. नंतर आपल्याला वाटतं काय आता जाऊ दे, ते गेलं ते गेलं. म्हणजे आपल्याला त्याची जोपर्यंत गरज निर्माण होत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट जर मिळाली तर त्या मिळालेल्या गोष्टीची किंमत राहत नाही. म्हणून हे जे ऋषी लोक आहेत, जे कोणी आहेत ना, ते येऊन परत परीक्षा घ्यायचे भगवंत, की नेमकं ह्याला ती गोष्ट पाहिजे का नाहीये नाही का. अर्जुनाची परीक्षा घेतली तशी तिथं पार्वतीची पण परीक्षा घेतली. आणि मग ती परीक्षा घेताना ते काय केलं, त्यांनी ब्रह्मचारी वेश धारण करून आले भगवान शंकर तिथं एका ब्रह्मचार्याचा वेश धारण करून, आणि ते पार्वती समोर आले. आणि मग त्यांचं ते सगळं आता संभाषणाला सुरुवात झालेली होती. असा तो 5व्या सर्गात ती सगळी कथा येते. कुमार संभवमचा जो 5वा सर्ग आहे त्याच्यातली ती कथा आहे. आणि मग त्याच्यामध्ये बोलता बोलता भगवान शंकर तिथं पार्वतीला म्हणतात, एक श्लोक आहे त्याच्यामध्ये की प्रयुक्त सत्कार विशेषमात्मना नमाम परम संप्रतिपत्तुमर्हसि यतस्ततां सन्नतगात्री संगतम मनीषिभिः सप्तपदीनमुच्यते. असा तो एक सुंदर श्लोक आहे नाही का. त्याच्यामध्ये भगवान शंकर ही गोष्ट सांगतायत. काय सांगतायत की ह्याला सप्तपदीनम उच्यते, किंवा हे जे आहे ना हे खरं याचं महत्व आहे असं ते सांगतायत. की भगवान शंकर तिथं पार्वतीला म्हणतात की तू आता ज्याचं पूजन वगैरे केलेलं आहेस ना, आता ब्रह्मचारी आलेला आहे, त्या ब्रह्मचार्याचं पार्वतीने पूजन वगैरे केलं होतं तिला, म्हणजे त्याचं सत्कार आदर वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. मग त्या केल्यानंतर भगवान शंकर तिला म्हणतात पार्वतीला काय की आता तू ज्याचा एक विशेष स्वरूपाचा असा आदरातिथ्य केलेला आहे, स्वागत सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे, अशा मला आता कोणी परका जाणू नकोस तू नाही का. आता मी कोणी परका राहिलेलं नाही तुझ्यासाठी, आणि असं मला परक मानणं हे योग्य नाहीये तुझ्यासाठी. का बरं? कारण हे सुंदरी काय म्हणतात ते, हे सन्नतगात्री यतः मनीषिणः सताम संगतम साप्तपदीनम ब्रुवन्ति. असं ते म्हणतात की हे सुंदरी, जे बुद्धिमान लोक आहेत ते सज्जनांच्या मित्रतेला 7 शब्दांनीच बोलण्याने तयार होणारी किंवा 7 पावलं चालण्याने तयार होणारी असं म्हणतात नाही का. सज्जनांची जी मैत्री असते ती सज्जनांची मैत्री कशी होते, ते सज्जन एकमेकांसोबत फक्त 7 पावलं जरी चालले ना, सप्तपदी नाही का, सप्तपदी हे जे आहे 7 पावलं जरी चालले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये मैत्री होते, किंवा 7 शब्द जरी बोलले. आता इथं तसं आहे सप्तपदीनम ब्रुवन्ति. आता असं आहे की विद्वान लोक असं म्हणतात, काय म्हणतात की 7 पावलं जरी आपण एकमेकांसोबत चाललो किंवा 7 शब्द जरी आपण एकमेकांशी बोललो तरी सुद्धा काय होतं, आपल्यामध्ये एक प्रकारचा संबंध बांधला जातो, आपण एकमेकांशी कोणत्या तरी नात्यामध्ये जोडले जातोय नाही का. या जगामध्ये असे अनेक लोक आहेत ना, सगळ्यांशी आपलं बोलणं होतं का, सगळ्यांशी आपली पावलं जुळतात का, नाही होत ना कधीच. पण ज्यांच्याशी जुळतात, ज्यांच्याशी आपण बोलतो तिथं काहीतरी संबंध आपला बांधला जातो नाही का. असं हे भगवान शंकर तिथं पार्वतीला म्हणतात त्या 5व्या सर्गामध्ये कुमार संभवमच्या, की आता तू मला परका समजू नकोस, कारण आता थोडा वेळ झालेला आहे आपण एकमेकांशी बोललेलो, त्याच्यामुळे आता आपल्यामध्ये एक संबंध उभा राहिलेला आहे, आणि आता त्या संबंधा खातर मी तुला विचारतोय. असं आता ते पुढचं ते सगळं संभाषण आहे त्यांचं. ते आता आपण काही कुमार संभवम शिकत नाही इथं, आपण रघुवंशम शिकतोय, त्याचं तिकडं परत येऊ रघुवंशम मध्ये. किंवा तसाच हा जो राजा दिलीप आहे तो राजा दिलीप सिंहाला सांगतोय की संबंध महाभाषण पूर्व माहू, की साधा संबंध म्हणजे साधं संभाषण जरी झालं तरी एक संबंध उभा राहतोच नाही का. हा खूप मोठा सिद्धांत इथं सांगितलेला आहे की आपण जसं बघतो ना की 2 माणसं एकत्र आली ना, काही एकमेकाशी त्यांचा परिचय नसतो, काहीही नसतं नाही का. पण रस्त्याने जर 2 माणसं एकत्र जात असतील आणि त्यांचे जर विचार एकमेकांशी म्हणजे काही कारणास्तव जुळलेले असतील, काहीही कारणास्तव,
तर थोड्या वेळाने आपोआपच त्यांची पावलं सुद्धा सोबत पडायला लागतात. आधी वेगवेगळे चालत असतात ते, पण काहीतरी विचारायचं असेल, काहीतरी एकमेकांशी बोलायचं असेल, काहीतरी गोष्टीवरती त्यांना जर संभाषण साधायचं असेल आणि ते संभाषण साधायला सुरुवात केली की आपोआपच थोड्या वेळाने काय होतं, अर्ध्या मिनिटांनी 1 मिनिटांनी म्हणा, की त्या दोघांची पावलं जी आहेत ना ती दोन्ही सारखी पडायला लागतात. त्यांची गती अगदी सारखी होते. ह्याला तो संबंध म्हणू आपण. संबंधामध्ये दुसरं तरी काय असतं, संबंध म्हणजे दोघांचेही आचार विचार हे एकत्र जाणं, आणि ती गोष्ट इथं होते. तर ती राजा दिलीप इथं सिंहाला म्हणतोय की अशा प्रकारचा संबंध आता आपला बांधला गेलेला आहे ना, म्हणजे अशी आपली मैत्री झालेली आहे. कशामुळं? कारण आता आपलं एवढं मोठं संभाषण झालेलं आहे, नाही का. आणि त्या दृष्टीने पाहता हे जे वन आहे, नाही का, वनांते, हे जे वन आहे त्या वनाच्या अंतभागामध्ये म्हणजे मध्य भागामध्ये, आता इथं अंत शब्द काय शेवटच्या भागामध्ये असं नाहीये, तर मध्य भागामध्ये, त्या वनाच्या मध्य भागामध्ये काय झालेलं आहे, आपण दोघेही एकमेकांचे सोबती झालेलो आहोत, नाही का. त्या संबंधाने आपण दृढ झालेलो आहोत. आपली अशी एक मैत्री झालेली आहे आणि त्या मैत्रीपूर्ण नात्यामुळे आपण एकमेकांचे मित्र झालेलो आहोत, नाही का. आणि ही मैत्री जी आहे ही काय साधी सुधी मैत्री नसते ना, मग नाही का. एखादाच काहीतरी प्रसंग असतो की तिथून आपली मैत्री सुरुवात होते. म्हणजे मैत्रीचे जर आदर्श पाहिले आपण, राम सुग्रीव असेल, कर्ण दुर्योधन असेल, नाही का, कर्णासारखा मित्र, सुग्रीवासारखा मित्र, किंवा हे सगळे जे सुदामासारखा मित्र असतील, हे सगळे जे मैत्रीचे आपण द्योतक म्हणू, हे सगळे मैत्रीचे द्योतक आहेत, नाही का. एकच दिवस फक्त त्या कर्णाला त्या राज्यसभेमध्ये दुर्योधनाने मान दिला आणि तो एकच प्रसंग असा आला की तो कर्ण शेवटी त्या दुर्योधनासाठी मेला, नाही का. एकच प्रसंग झाला की वालीला मारलं रामाने, आणि त्या प्रसंगामुळं सुग्रीव आणि रामामध्ये कायमची मैत्री झाली, की एवढी मैत्री की राम शरयू मध्ये गेला, रामामागं सुग्रीव पण गेला, अशी ती मैत्री तयार झाली. म्हणजे मैत्री तयार व्हायला कुठंतरी तो एक क्षण पण पुरेसा होतो, कुठंतरी एक संभाषण पुरेसं होतं, कुठंतरी ते एकमेकांसोबत थोडंसं चालणं सुद्धा पुरेसं होतं. आणि अशी तयार झालेली जी मैत्री आहे ती मग मैत्री कायम आयुष्यभर टिकते. त्याला संबंध म्हणतात, की जो आयुष्यभरासाठी बांधला गेलेला आहे संबंध, ठीक आहे. सम्यकतया असं आपण म्हणूया, नाही का, किंवा संभाषणाने बांधलेला संबंध, असं त्याच्या वेगवेगळ्या निर्वचन आहेत, त्याची वेगवेगळ्या त्याच्या फोडी आहेत संबंध या शब्दाच्या. आता आपण काय व्याकरण नको शिकूया तिथं, पण असा हा जो संबंध आपल्यामध्ये बांधलेला आहे आणि या वनामध्ये आपण दोघे एकमेकांचे सोबती झालेलो आहोत. तर म्हणून हे शंकर किंकरा, म्हणून हे भूतनाथानुग, भूतनाथाच्या अनुगा म्हणजे अनुचरा. मी काय म्हणतोय, मी जो आता तुझा मित्र झालेलो आहे, तर अशा त्या तुझ्या मित्राची म्हणजेच माझी प्रार्थना झिडकारणं. प्रणयम, प्रणय हा शब्द नाही का, प्रणय म्हणजेच प्रार्थना असा त्याचा अर्थ आहे. पण आपल्या इकडे प्रणय क्रीडा वगैरे असे शब्द वापरले आपण की आपल्याला एकदम ते शृंगारिक वगैरे असं वाटतं, नाही का. प्रणय म्हणजे मग कुठंतरी तो प्रियकर प्रेयसी दोघे एकमेकांसोबत आहेत वगैरे वगैरे, पण नाही. प्रणय शब्दाचा तेवढा एक संकुचित अर्थ नाहीये, प्रणय शब्दाचा खूप मोठा व्यापक अर्थ आहे, ठीक आहे. प्रणय म्हणजे प्रार्थना. तर अशी ती प्रार्थना तू काय करू नकोस, विहंतुम न अर्हसी, तू ती प्रार्थना झिडकारणं योग्य नाहीये. का? कारण आता मी तुझा मित्र झालेलो आणि त्या मित्राची प्रार्थना झिडकारणं हे तुझ्यासाठी काही योग्य नाहीये. म्हणजे किती एक सुंदर तर्क आता त्याने दिलेला आहे की अशा प्रकारचा संबंध मला बांधता आला पाहिजे. आपल्यामध्ये उभा होतो का कधी असा संबंध, हा विचार केला पाहिजे. आता नसेल होत तर मग त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत की हा चला, नाही का. आता समजा समोरच्याकडून होत असतील तर माझ्याकडून होत नसतील तर समोरच्याकडून, कुठून तरी ते प्रयत्न झाले पाहिजेत.
आणि मग तो संबंध बांधला गेला पाहिजे, नाही का. म्हणजे आपण जर पाहिले हे सगळा इतिहास जर सगळा पाहिला तर इतिहासामध्ये बरेचसे प्रसंग आपल्याला दिसतात असे की एकच काहीतरी गोष्ट झाली आणि त्याच्यातून दोघांमध्ये एवढं मैत्रीपूर्ण संबंध तयार झाला. आता ही 2-3 उदाहरणं दिली मी, पण असे अनेक आहेत, शेकडो उदाहरणं आपल्याला पाहता येतील असे. फार अगदी अलीकडे इकडे स्वातंत्र्य संग्राम जरी असेल भारताचा, त्याच्यात पण जरी बघितलं, आझाद हिंद सेना होती, त्याच्यातले सगळे लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. कशा प्रकारे जोडले गेले, का बरं, त्यांच्यामध्ये अशा काय काय घटना घडल्या की ज्याच्यामुळे ते एकमेकांशी जोडले गेले. काहीतरी एखादी घटना घडलेली असते, काहीतरी एखादी अशी गोष्ट घडलेली असते की ज्याच्यातूनच हा संबंध तयार होतो. मग तसंच राजा दिलीप इथं म्हणतोय की अशी आपल्यामध्ये ही घटना घडलेली, असं आपल्यामध्ये संभाषण झालेलं आहे, नाही का. असं आपण एवढी 7 पावलं एकमेकांसोबत चाललेलं आहे. आता चाललेलं म्हणजे शब्दरूपाने चाललेलं आहे, 7 शब्द आपण एकमेकांशी बोलले. म्हणून लग्नातली जी सप्तपदी असते तिचं खूप महत्व आहे, तिला समजून घेतलं पाहिजे आपण की सप्तपदीनम, नाही का, असं तो म्हणतोय ना. इथं काय म्हणतोय तो की हा जो आहे तिथं शंकर पार्वतीला म्हणते सप्तपदीनम, नाही का. ते जे सप्तपदीनम आहे त्याचं खूप महत्व आहे सप्तपदीचं लग्नातल्या, पण आपल्याला ते माहित नसतं सगळ्या गोष्टी. आपण फक्त चला ते फेरे घ्यायचे, आता घ्या पटापट. तिकडे फोटोग्राफर त्याच्यात तंद्रीत असतो, इकडे ब्राह्मण त्याच्यात घरी जायचं त्याला असतं घाई, तो त्याच्या तंद्रीत असतो. नवरा नवरी तो दिवसभर थकलेले असतात, अजून त्यांचं काहीतरी वेगळंच असतं, अजून नातेवाईकांचं काहीतरी वेगळंच असतं. पण सप्तपदी हा जो विधी आहे तो विधी म्हणून कोणी त्याच्याकडे पाहतच नाही. नेमका ज्यावेळेस तो सप्तपदी विधी स्टेजवरती चाललेला असतो त्यावेळेस काहीतरी ते ज्या लोकांना ब्राह्मणांनी मुद्दामून तिथं बोलवलेलं असतं तेवढेच जण स्टेजवर असतात, बाकीचं कोणी त्याच्याकडे ढुंकून पाहत सुद्धा नाही. दुपारी मात्र जेवायच्या वेळेस इतकी गर्दी झालेली असते का काय बघता सोय नसते. पण नेमके जे विधी आहेत ते विधीच आपण कधी समजून घेत नाही की त्याच्या मागचा अर्थ काय, त्याच्यातून मला काय करायचं. तीच तर माझी संस्कृती आहे, नाही का. पण आपण सगळे लग्नात जेव्हा जातो तेव्हा मिष्टान्नम इतरे जनाहा, नाही का, फक्त जेवणासाठी आपण जातो. आणि लग्नात गेले की दुसरं काहीच नाही, आपल्या कमेंट्स असतात फक्त, हे जेवण असं नव्हतं, हे जेवण तसंच होतं, ह्या गोष्टी अशाच होत्या, तिने असंच केलं, तिने तसंच केलं. त्याच्यातून मला माझ्या जीवनात काय आणायचंय का, काय आशीर्वाद द्यायचे, काही घ्यायचंय, ज्या काही गोष्टी असतील त्याचा कधी आपण विचार करतच नाही, नाही का. सप्तपदी काय आहेत याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे की तो संबंध बांधण्याचा एक प्रतीक आहे ते, नाही का. त्याच्याने तो संबंध दृढ होतोय, म्हणून ती 7 पावलं चालायची आहेत. पण आपण त्या सप्तपदीचा अर्थ समजून घेत नाही, काय नाही. मग आयुष्यभर नुसतं बोंबाबोंब, नाही तर मग नंतर डिवोर्स होत आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. का? कारण ते सप्तपदीचा अर्थ समजून घेतला नाही ना. जे लोक सप्तपदीचा अर्थ समजून घेतील त्यांचा डिवोर्स होऊच शकत नाही. पण तिथे नुसतं एकाने समजून नाही करत, दोघांनी समजलं पाहिजे. म्हणून तो जो लग्न लावतो त्याचं ते काम आहे की त्यांनी त्या दोघांनी समजून सांगितलं पाहिजे की हे काय करतोय आपण. पण आजकाल जो लग्न लावतो त्याला पण ती गोष्ट माहित नसते की मी काय कसं करतोय. त्याला गुरुजींनी कुठेतरी 2 मंत्र शिकवलेले असतात, त्याच्यातले अर्धे गाळत अर्धे काहीतरी दुसरे मनाचेच टाकत तो आपलं मंत्र म्हणत असतो आणि चाललेला असतं. आणि ज्या समोर बसलेला असतात त्यांनाही काही कळत नाही की ब्राह्मण काय सांगतोय. ब्राह्मण म्हणला हातावर पाणी घ्या का घेतलं, ब्राह्मण म्हणला पाणी सोडा का सोडलं, ब्राह्मण म्हणला आचमन करा का केलं, का करायचं, कशासाठी करायचं, का नाही करायचं, काहीही माहित नाही. ब्राह्मण म्हणला आता तू पुढे चाल का ती पुढे चालली, ब्राह्मण म्हणला आता तू पुढे चाल का तो पुढे चालला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण त्याच्या मागचा मी अर्थ जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत मग त्या सप्तपदीचा काय अर्थच उरत नाही. ठीक आहे, तर ते सगळं आपण सगळ्यांनी अभ्यासलं पाहिजे. आता आपण सप्तपदी सांगायला बसलेलं नाहीये, पण त्याचा अर्थ समजून घ्या. कधीतरी जीवनात वेळ मिळेल थोडासा वेळ काढून बघा जरा काय आहे नेमकं त्याच्यामुळे. ठीक आहे, तर असा आता आपली ही मैत्री झालेली आहे. आणि म्हणून आता तू काय करू शकत नाहीयेस, माझं हे वाक्य टाळू शकत नाहीयेस, माझी ही विनंती, माझा हा जो प्रणय आहे, नाही का, जी मी तुला विनंती करतोय, जी मी तुला रिक्वेस्ट करतोय, ती मात्र तू आज अजिबात टाळू शकत नाही. कारण एका मित्राचं हे तुला विनवणं आहे आणि ते टाळणं योग्य नाहीये तुझ्यासाठी. हा एक असा एवढा तर्क दिल्यानंतर आता काय बोलणार कोणी पुढं तरी, नाही का. कारण हे पण शास्त्रच आहे ना, शास्त्रकारांनीच सांगितलेलं आहे.
मग आता या शास्त्राच्या पुढे तू जाऊ शकत नाहीयेस. म्हणजे बघा, राजा दिलीपाचा हात चिकटलेला आहे, बाण तो चालू शकत नाहीये, नाही का, म्हणजे सगळ्याच दृष्टीने तो आता परतंत्र झालेला आहे, काहीच करू शकत नाही, हतबल झालेला आहे. पण अशा वेळेस सुद्धा त्याने असे सगळे तर्क तिथं मांडलेले आहेत. आणि हे सगळे तर्क पाहिल्यानंतर का बरं समोरचा राजी होणार नाही, का बरं तो त्याची कृती अंमलात आणणार नाही, सहज आणणार नाही का. आणि तीच गोष्ट पुढे झालेली आहे. ठीक आहे, असा हा 58वा श्लोक होता. आता पुढं 59वा श्लोक आहे. तथेति गामुक्तवते दिलीपः सद्य प्रतिष्ठंभ विमुक्त बाहुः संन्यस्त शस्त्रो हरये स्वदेहम् उपानयत् पिंडमिवामिशस्य. परत एकदा वाचतो. तथेति गामुक्तवते दिलीपः सद्य प्रतिष्ठंभ विमुक्त बाहुः संन्यस्त शस्त्रो हरये स्वदेहम् उपानयत् पिंडमिवामिशस्य. छान. काय म्हणतात ते की सद्य प्रतिष्ठंभ विमुक्त बाहुः सह दिलीपः तथा इति म्हणजे तथास्तु गान उक्तवते हरये न्यस्तशस्त्रः सन् आमिषस्य पिंडम इव स्वदेहम उपानयत. असा तो म्हणतोय. काय आता म्हणजे कालिदास सांगतो इथं आपल्याला काय झालं तर तथा इति गाम उक्तवते हरये. आता इथे तथा इति गाम उक्तवते हरये सिंहाय, नाही का. आता ती जी काय आपण म्हणूया की बरं आहे असं म्हणणाऱ्या त्या सिंहाला, हरी, हरी म्हणजे सिंह. ठीक आहे. हरी हा शब्द जो आहे, तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर तुम्ही असं सहज गंमत म्हणून हरी हा शब्द इंटरनेटवरती सर्च करा. हरी या संस्कृत शब्दाचे काय काय अर्थ होतात, संस्कृत शब्दाचे बरं का. हरी हा संस्कृत शब्द आहे आणि त्या संस्कृत शब्दाचे काय काय अर्थ होतात, कधी तुम्हाला डिक्शनरी सापडली किंवा काय असं तर त्याच्यामध्ये बघा की एकाच शब्दाचे किती अर्थ होतात. आणि संस्कृत भाषेला आपण का बरं इतकी श्रेष्ठ भाषा म्हणतो किंवा का बरं खूप एक ज्याला आपण म्हणूया की ऍडव्हान्स्ड लँग्वेज असं आपण तिला म्हणतो, त्याचं कारण काय आहे. जर तुम्ही हरी या शब्दाचा अर्थ पाहिला ना तर तुम्हाला लक्षात येईल की हरी, हरी म्हणल्यावर आपल्याला काय वाटतं, हरी म्हणजे विष्णू किंवा भगवंत एवढंच आपल्याला वाटतं ना. हरी शब्दाचे खूप अर्थ आहेत. हरी म्हणजे माकड होतं, हरी म्हणजे सिंह होतं, हरी म्हणजे सूर्य होतं, हरी म्हणजे चंद्र होतं, हरी म्हणजे जमीन होतं, खूप खूप हरी म्हणजे पृथ्वी, बरेचसे अर्थ आहेत. त्या हरी शब्दाचे इतके अर्थ आहेत ना की तुम्ही पाहाल तर तुम्हाला असं वाटेल आश्चर्य की बापरे एका शब्दाचे एवढे अर्थ कसे काय. म्हणजे एका शब्दासाठी इतके अर्थ असणं आणि इतक्या सगळ्या शब्दांसाठी एकच शब्द प्रयुक्त करणं हे एक संस्कृत भाषेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचप्रमाणे इतर पण काही असे शब्द आहेत की समजा पाणी, पाणी या एकाच शब्दाला जवळपास शेकडो अर्थ म्हणजे शेकडो शब्द दिले, प्रतिशब्द दिलेले. हे आपल्याला इतर कोणत्या भाषांमध्ये दिसत नाही. म्हणजे हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे, ही तिची समृद्धता आहे, नाही का. त्याचं हे प्रतीक आहे. प्रतीक म्हणून बघा हा हरी शब्द, कधी जमल्यास त्याचं डिक्शनरी मध्ये मिनिंग बघा. हरी. तथेति गाम उक्तवते हरये म्हणजे बरं आहे असं म्हणणाऱ्या त्या सिंहाला. सद्य प्रतिष्ठंभ विमुक्त बाहुः. सद्य, सद्य म्हणजे एकदम लगेच, ताबडतोब, त्या क्षणी. प्रतिष्ठंभ, प्रतिष्ठंभ म्हणजे प्रतिबंध, नाही का. त्याचा जो हात होता तो बांधला गेलेला होता ना, एक प्रकारे चिकटलेला होता. प्रतिष्ठंभ म्हणजे प्रतिबंधित झालेला असा तो. विमुक्त बाहुः असा त्याचा जो प्रतिबंधित झालेला हात होता, तो हात ज्याचा सुटलेला आहे, त्या बाहूवरचा, ज्याच्या बाहूवरचा प्रतिबंध सुटलेला आहे, निघालेला आहे, नाही का, किंवा प्रतिबंध आपोआपच नाहीसा झालेला आहे, असा सह दिलीपः असा तो राजा दिलीप. न्यस्त शस्त्रः
आपले शस्त्र खाली ठेवून, कारण इतक्या वेळ त्याच्या हातात धनुष्य होतं आणि एक हात मागे बाणाला गेलेला होता. पण त्यावेळेस काय झालं मग, त्यावेळेस अचानक त्याचा हात सुटलेला आहे तिथून, नाही का, जे चिकटलेला होता, स्तब्ध झालेला होता तो एखाद्या पुतळ्यासारखा, तो पुन्हा नॉर्मल झालेला आहे. आणि असं झाल्यानंतर स दिलीप न्यस्त शस्त्र, तो दिलीप राजा आपलं शस्त्र खाली ठेवून, न्यस्त शस्त्र, न्यस्त हा शब्द आधी पण आलेला आहे आपल्याला, की संन्यस्त चिन्हानी असा शब्द आलेला आहे, की राजा ज्यावेळेस वनात गेला त्यावेळेस सगळे चिन्ह त्याने बाजूला ठेवलेले आहेत. न्यस्त चिन्हानी म्हणजे छत्र चामर वगैरे सगळं सोडलेलं आहे त्यांनी, त्याचा त्याग केलेला आहे. मग तसंच इथं पण आहे, खाली ठेवलेलं आहे, की इथं पण राजाने आपलं शस्त्र खाली ठेवून, न्यस्त शस्त्र खाली ठेवून, आमिषस्य पिंडम इव, आमिष, आमिष म्हणजेच मांसाचा गोळा असा त्याचा अर्थ होतो आमिष, नाही का. आपण मराठीमध्ये पण त्यांनी त्याला आमिष दाखवला असं आपण म्हणतो. हा आमिष शब्द कुठून आलेला आहे, इकडून आलेला आहे, मांसाचा गोळा, नाही का, आमिष दाखवणं म्हणजे एखाद्या नाही का, कोणी सिंह असेल किंवा कोणताही प्राणी असेल ज्याला जर आपल्याला नियंत्रणात आणायचं असेल तर सर्कशीमध्ये काय केलं जातं, त्याला नेहमी एक मांसाचा गोळा सारखा दाखवला जातो, नाही का. मग ते आमिष, मग तशा मांसाच्या गोळाप्रमाणे पिंड, पिंड म्हणजे एक गोळा, नाही का, पिंड आपण म्हणतो ना, पिंड, पिंड म्हणजे गोळा. तर आमिषस्य पिंडम इव, मांसाच्या गोळ्याप्रमाणे, स्वदेहम आपला देह, उपानयत, उपानयत म्हणजे जवळ करता झाला किंवा अर्पण करता झाला किंवा त्याला देता झाला. बघा म्हणजे आता तिथं की जणू काय आता तो सिंह खाणार आहे आणि असं म्हणून तो मांसाचा गोळा त्या सिंहाला देता झालाय, आपलं शरीर देता झालाय असं नाहीये की माझं शरीर घे असं नाहीये, जणू काही आता हे सगळं तुझ्या खाण्यासाठी एक मांसाचा गोळाच आहे आणि म्हणून तू घे असं म्हणून त्यांनी ते शरीर अर्पण केलेलं आहे, तो मांसाचा गोळा अर्पण केलेला आहे. अशी एक सुंदर संकल्पना कालिदासाने इथे मांडलेली आहे, नाही का, की बऱ्या असं म्हणणाऱ्या त्या सिंहाला, आता जसं नाही का, हा शेवटची आर्ग्युमेंट झाली ज्यावेळेस, तर शेवटच्या आर्ग्युमेंट नंतर सिंह सुद्धा राजी झालेला आहे, तयार झालेला आहे, ठीक आहे असं तो सिंह म्हटलाय. आणि असं सिंह म्हटल्याबरोबर काय झालं, ह्याचा जो हात चिकटलेला होता त्याच्यावरचा प्रतिबंध नाहीसा झालेला आहे, नाही का, की ज्याच्या बाहूवरचा प्रतिबंध नाहीसा झालेला आहे, ताबडतोब निघालेला आहे, असा राजा दिलीप आपलं शस्त्र खाली ठेवून मांसाच्या गोळ्याप्रमाणे आपल्या शरीराचा घास अर्पण करण्यास तयार झाला. अशा लोकांनी ही संस्कृती बनलेली आपली, की स्वतः सगळं सोडून स्वतःचा देह त्याने त्या सिंहाला अर्पण केलेला आहे आणि आता तू मला खा आणि या गायीला सोडून दे. हे जे सगळे आधी तर्क सांगितलेले आहेत ते तर्क सांगितल्यानंतर सिंहाला सुद्धा ते सगळं योग्य वाटलेलं आहे, पटलेलं आहे. आणि सिंह पण तथा इति, तसंच ठीक आहे, तथा असतो तसंच हो, नाही का, हे ठीक आहे, बरे आहे असं म्हणणाऱ्या त्या सिंहाला, ज्याच्या बाहूचा प्रतिबंध ताबडतोब निघालेला आहे, म्हणजे तो प्रतिबंध कोणामुळे लागलेला होता, त्या सिंहामुळे लागलेला होता ना. सिंहाने आधीच सांगितलं होतं की मी शंकराचा हे सेवक आहे आणि मीच हे प्रतिबंध घातलेला आहे, त्याच्यामुळे तू आता जास्त हालचाल करू नकोस, जास्त उगाच प्रयत्न करू नकोस, हे सगळं आधी सिंहाने सांगितलं होतं. मग आता सिंहानेच त्याच्या मायेने पुन्हा तो प्रतिबंध लगेच काढून टाकलेला आहे. आणि मग तो प्रतिबंध निघाल्यानंतर राजा दिलीपाने आपलं शस्त्र खाली ठेवलेले आणि जणू काही त्या सिंहाला मांसाचा गोळा अर्पण करावा अशा प्रकारे आपलं शरीर त्याच्या समोर घेऊन खाली मान घालून शांतपणे तो राजा दिलीप तिथं उभा राहिलेला आहे. म्हणजे बघा कशी स्थिती असेल ती, आपल्याला त्याची कल्पना तरी करवेल का, की समोर एवढा अकराळ विकराळ असा मोठा देह धारण केलेला लाल केशरी रंगाचा असा सिंह उभा आहे आणि मी स्वतः त्याला म्हणतो आता तू मला खा. याची कल्पना करून पहा. आता आपण कसं आहे, सिंह कधी असं समोरासमोर पाहिलेलं नाहीये ना, त्याच्यामुळे आपण त्याची जास्त कल्पना करू शकणार नाही. ज्या दिवशी तुम्ही सिंह समोरासमोर पाहाल, आणि तो पण कोणता असा पिंजऱ्यातला सिंह नाही, एखाद्या ज्याला मुंबईच्या राणीच्या बागेतला सिंह किंवा इथं पुण्यातल्या कात्रजच्या बागेतला सिंह किंवा असं बागेतला सिंह पाहून नाही. जेव्हा तुम्ही जंगलात सिंह बघणार आणि अशा सिंहासमोर ज्यावेळेस तुम्ही उभे राहताय आणि त्याला म्हणताय की आता तुम्हाला खा, त्यावेळेस काय स्थिती होत असेल माणसाची, त्या स्थितीची कल्पना करा.
पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता, न हालचाल करता, न काही करता, आपल्यासारखा एखादा असता तर अरे चला हात सुटलेले सगळं, आता मी नॉर्मल झाले, पटकन आता इथून पळून जातो, पहिले कुठे सिंहाच्या नादी लागताय, असं आपण सगळ्या गोष्टी केल्या असतात. खाऊ दे त्याला, गाय खायची तर खाऊ दे, आपण आपलं निघा पटकन. पण तसं नाही, दिलेल्या शब्दाला जो जागेल का, तर कीर्ती आहे त्यांची, कीर्ती यशस् शरीरे भवमे दयालु, त्या कीर्तीसाठी हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून तो अगदी तसाच शांतपणे त्या सिंहाच्या समोर उभा झालेला आहे. काय झालंय पुढं, 60वा श्लोक. तस्मिन् क्षणे पालयितु प्रजानां उत्पश्यतः सिंहनिपातमुग्रम् अवाङ्मुखस्य परिपुष्पवृष्टिः पपात विद्याधर हस्तयुक्ता. परत एकदा वाचतो. तस्मिन् क्षणे पालयितु प्रजानां उत्पश्यतः सिंहनिपातमुग्रम् अवाङ्मुखस्य परिपुष्पवृष्टिः पपात विद्याधर हस्तयुक्तः हस्तमुक्तः. सॉरी, विद्याधर हस्तमुक्ता असं तिथं आहे. एका ठिकाणी युक्ता असं दिसतं तिथं, पण ते मुक्ता असं आहे. परत एकदा वाचतो. तस्मिन् क्षणे पालयितु प्रजानां उत्पश्यतः सिंहनिपातमुग्रम् अवाङ्मुखस्य परिपुष्पवृष्टिः पपात विद्याधर हस्तमुक्ता असं ते आहे. काय म्हणतात ते इथं, तस्मिन् क्षणे उग्रम सिंहनिपातम उत्पश्यतः अवाङ्मुखस्य प्रजानां पालयितुः उपरि विद्याधर हस्तमुक्ता पुष्पवृष्टिः पपात. त्याच क्षणी, तस्मिन् क्षणे, त्याच वेळी, म्हणजे ज्यावेळी तो राजा सिंहासमोर असा शस्त्र खाली ठेवून एखाद्या मांसाचा गोळा सिंहाला अर्पण करावा, अगदी त्याप्रमाणे उभा राहिलेला आहे, तर अगदी त्याच क्षणी, अगदी त्याच वेळेस काय झालेलं आहे, उग्रम भयंकर, उग्र, उग्र म्हणजे भयंकर, सिंहनिपातम, सिंहनिपातम म्हणजे सिंहाची उडी, नाही का. आता उडी म्हणण्यापेक्षा पण चला आपण म्हणूया सिंहाची झेप, नाही का. जी आता सिंह झेपावणारच ना, कारण गाय आहे, गायीवरती सिंह उभा आहे आणि त्या गायीवरतून आता तो राजा दिलीपावरती सिंह झेपावणार आहे, तर ती सिंहनिपातम, त्या सिंहाची उडी, उत्पश्यतः, ती सिंहाची झेप आता आपल्या अंगावरती पडणार, उत्पश्यतः असं समजून, असं पाहून, असा विचार करून, उत्पश्यतः ती उडी आपल्यावरती पडणार, ती झेप आपल्यावरती पडणार असा विचार करून, अवाङ्मुखस्य, अवाङ्मुखस्य म्हणजे जो अगदी ज्याला आपण म्हणूया की कातरलेल्या अशा स्थितीमध्ये खाली मान घालून उभा राहिलेला आहे. अवाङ्मुख, अवाङ्मुख म्हणजे खाली तोंड करून, खाली मान घालून जो उभा राहिलेला आहे, अशा त्या उभ्या राहिलेल्या प्रजानां पालयितुः उपरी. प्रजानां पालयितुः म्हणजे प्रजेचा पालक असलेल्या त्या राजावरती, प्रजेच्या पालकावरती, नाही का, प्रजा पालकावरती म्हणजेच राजावरती, त्या राजा उपरी, त्याच्यावरती विद्याधर हस्तमुक्ता, विद्याधरांच्या हातातून मुक्त झालेली, विद्याधर, विद्याधर, विद्याधर म्हणजेच, विद्याधर शब्दाचे आता खूप अर्थ आहेत, त्याच्यात आपण जास्त जात नाही की ज्यांनी विद्येला धारण केलेलं आहे, मग ते कोण आहेत, काय आहेत, हे जास्त सांगत नाही मी. पण जसं देव, दानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग, हे जे सगळे जसे त्या काळच्या जमाती होते ना, वेगवेगळे समूह होते, तसंच विद्याधर हा सुद्धा एक समूह होता. आणि हे विद्याधर नेहमी आकाशात, स्वर्गात राहायचे, अशी संकल्पना होती. मग त्या विद्याधरांच्या हातातून मुक्त झालेली विद्याधर हस्तमुक्ता पुष्पवृष्टी पपात, अशी पुष्पवृष्टी झाली. कोणावरती झाली, प्रजानां पालयितुः उपरी, त्या प्रजेचा पालक असा जो राजा आहे, त्या राजावरती विद्याधरांच्या हातातून मुक्त झालेली अशी पुष्पांची वृष्टी झाली, अशी फुलं पडली, नाही का. आपण त्या टीव्ही मध्ये पण बघतो ना दरवेळेस, रामायण, महाभारत किंवा अशा मालिकांमध्ये, की असं काही झालं की आकाशात ते सगळे देव उभे राहतात आणि पटकन खाली त्याच्या अंगावरती फुलं टाकतात. तर ही संकल्पना नेमकी काय आहे, कशी आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे त्याच्या मागचं. त्याच्यासाठी थोडासा अभ्यास केला पाहिजे की नेमकं हे असं का होतंय. कारण आता जगात काय अशा गोष्टी घडत नाहीयेत का,
घडतायत ना, आता सुद्धा जगात अशी काहीतरी घटना कधीतरी घडत असणार, 100 वर्षातून एखादी तरी घटना अशी घडत असेल, पण तरी त्याच्या अंगावर कधीच असे आकाशातून फुलं पडत नाहीत, आणि त्या काळात मात्र रोज पडायची. त्याच्या मागचं कारण काय, म्हणजे त्यातून त्यांना काही सूचित करायचं आहे का, त्याच्या मागे त्यांना काही सांगायचं आहे का, की ते एक प्रतिकात्मक आहे, एक रूपात्मक आहे, किंवा एक रूपक आहे, ते असं काही आहे का, हा समजून घेतलं पाहिजे आपण. हे सगळं समजण्यासाठी आपण वाचलं पाहिजे जास्त, तर आपल्याला आपली संस्कृती कळेल ना. नाही तर बाहेरचे लोक येऊन म्हणणार काय रे तुमची संस्कृती ही बावट सारखी, कधी आला का बघा असे मस्त लगेच फुलं टाकतात वर, आणि आमच्या इकडे तर कधीच आम्ही पाहिले ना असं. आणि आताही तुमच्या देशात अशी गोष्ट कधी घडत नाहीये, गेल्या 100 वर्षात सांगा बरं अशी कधीतरी घडली का, की अशा आकाशातून फुलं पडली आहेत, असं कधीच होत नाही. पण त्याच्या मागचा नेमका अर्थ काय आहे तो समजून घेतला पाहिजे आपण. ठीक आहे, असो. तर इथं काय म्हणतात ते, की त्याच क्षणी आता सिंहाची उडी आपल्यावरती पडणार असं समजून खाली मान घालून उभ्या राहिलेल्या त्या प्रजापालकावरती, राजा दिलीपावरती विद्याधरांनी पुष्पवृष्टी केली. पुष्पवृष्टीचा अर्थ कदाचित असा पण असू शकतो की त्यांनी त्यांना आशीर्वाद दिले. ते सगळे देव दानव जे कोणी सगळे स्वर्गात राहणारे जे कोणी लोक असतील, गंधर्व असतील, किन्नर असतील, अप्सरा असतील, अजून कोणी कोणी असतील, त्या सगळ्यांनी त्याला एक प्रकारचे आशीर्वाद दिलेले, असा त्याचा अर्थ असू शकतो. पुष्पवृष्टी झाली म्हणण्यापेक्षा आशीर्वाद दिलेले, ते सगळे त्याच्यावरती खुश झालेले, आनंदी झाले, आणि त्या आनंदाचं ते प्रतीक आहे म्हणून ती पुष्पवृष्टी, असं त्याच्या मागचा काही अर्थ एक असावा. आता ते आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल, त्याच्या मुळाशी जावं लागेल की असं का होतंय दरवेळेस. ठीक आहे, तर म्हणजे काय स्थिती झालेली असेल त्याची, की अशी मान खाली घालून तो उभा आहे तिथं, आणि सिंह आता आपल्यावरती झडप घालणार आहे, सिंहाची झेप आपल्यावरती येणार आहे, सिंहाची उडी आता आपल्यावरती एक क्षणात येणार. अशा वेळेस तो खाली मान घालून उभा राहिलेल्या अशा त्या राजावरती विद्याधरांनी, देवांनी, गंधर्वांनी, स्वर्गातल्या सगळ्या लोकांनी पुष्पवृष्टी केलेली, म्हणजे जणू काही त्याला आशीर्वाद दिलेले आहेत. का केलेलं आहे, कारण तू धर्माचं प्रतीक आहेस, कारण तू धर्माचा पालक आहेस, नाही का, म्हणून ही पुष्पवृष्टी झालेली होती. तर अशा त्या सिंहाची उडी आपल्यावरती पडणार असं समजून खाली मान घालून उभ्या राहिलेल्या त्या प्रजापालकावर, म्हणजे त्या राजावरती विद्याधरांनी पुष्पवृष्टी केली. असा हा 60वा श्लोक झालेला आहे. आता पुढे 61वा श्लोक आहे. काय आहे, उत्तिष्ठ वत्सेत्यमृतायमानं वचो निशम्योत्थितमुत्थितस्सन् ददर्श राजा जननीमिव स्वां गामग्रतः प्रस्रविणीं न सिंहम्. काय झालेलं आहे, परत एकदा वाचतो. उत्तिष्ठ वत्सेत्यमृतायमानं वचो निशम्योत्थितमुत्थितस्सन् ददर्श राजा जननीमिव स्वां गामग्रतः प्रस्रविणीं न सिंहम्. असं म्हणतात की अचानक असं झालेलं आहे त्याला. काय झालं, हे वत्स उत्तिष्ठ इति अमृतायमानम् उत्थितं वचः निशम्य उत्थितः सन् राजा अग्रतः स्वां जननीम् इव प्रस्रविणीं गाम ददर्श सिंहम न ददर्श. असं ते म्हणतायत. काय म्हणतायत की वत्स, हे वत्स, हे बाळा, हे बालका, हे वत्सा, उत्तिष्ठ, आता उठ, उभा राहा, उत्तिष्ठ इति, हे बाळा उठ, असे अमृतायमानम, असे अमृततुल्य, अगदी अमृता समान असलेली, असे अगदी गोड मधुर असे असलेले, उत्थितम उत्पन्न झालेले, उत्थितम म्हणजे असे उत्पन्न झालेले, असे अचानक उठलेले, असे शब्द, वचः, वचः म्हणजे शब्द, असे भाषण, असे अचानक तिकडं ऐकू आलेले, उठलेले, उभे राहिलेले किंवा निर्माण झालेले, उत्पन्न झालेले असे जे शब्द होते. काय शब्द होते ते, हे बाळा उठ, हे वत्सा उठ, हे पुत्रा उठ, असे हे जे अचानक उत्पन्न झालेले अमृततुल्य असे शब्द, वचः, वचः म्हणजे शब्द, असं जे भाषण आहे ते ऐकून, निशम्य, निशम्य म्हणजे ऐकून, उत्थितः सन्,
उत्थितः सन म्हणजे ज्याने खाली मान केलेली होती तो वर्तीमान करून, तो वर्तीमान करतो. उत्थितः सन तो वर्तीमान करतो असा तो राजा, जो वर्तीमान करतो असा तो राजा. राजा शब्द आहे तिथे नाही का, ददर्श राजा, इथे राजा आलेला की राजा, तो राजा अग्रतः, अग्रतः म्हणजे समोर, पुढे, आपल्या समोर, आपल्या पुढे, प्रस्रविणीम गाम, प्रस्रविणीम म्हणजे दूध प्रस्रवणारी गाय, म्हणजे जिच्या आचळामधून दूध वाहत आहे, दूध प्रस्रवत आहे अशी गाय, म्हणजे आपण ज्याला म्हणूया जिला पान्हा फुटलेला आहे अशी गाय. प्रस्रविणीम गाम. स्वाम जननीम इव, स्वाम म्हणजे आपल्या स्वतःच्या, स्वाम जननीम इव मातेप्रमाणे, जननी म्हणजेच माता, स्वाम जननीम इव आपल्या मातेप्रमाणे. ददर्श, ददर्श म्हणजे पाहता झाला किंवा पाहिलं किंवा पाहतच राहिला किंवा दिसलं त्याला, ददर्श. आणि सिंहम न ददर्श, आणि सिंह दिसलाच नाही. सिंह, तो सिंह नसून ती गायच त्याला दिसली, सिंह दिसलाच नाही. सिंहम न ददर्श, त्या गायीला पाहिलं पण त्या सिंहाला पाहिलंच नाही, ते सिंह त्याला दिसलाच नाही. ठीक आहे, काय झालेलं आहे संपूर्ण श्लोकात, हे वत्सा उठ, हे बालका उठ, असं असे अमृततुल्य शब्द उत्पन्न झालेले ऐकून नाही का. आता तिथं उत्थितम, उत्थितम म्हणजे उत्पन्न झालेले किंवा अचानक उठलेले नाही का, शब्द तिथं अचानक उठलेले आहेत, असं शांतता होती ना, आणि त्या शांततेमध्ये अचानक ते शब्द उठलेले आहेत, उत्पन्न झाले आहेत, निर्माण झालेले आहेत, असे ते शब्द ऐकून राजा वर मान करून पाहतो. तर काय पाहतो तो, की आपल्या पुढे सिंह नसून दुग्ध स्रवत असलेली धेनू अगदी मातेप्रमाणे उभी असलेली त्याला दिसली. असं हे सुंदर वर्णन. आता इथं धेनू मातेप्रमाणे असं कशावरून आहे, कारण जे पाना फुटणं ही जी प्रक्रिया आहे, ही पाना फुटणं ही प्रक्रिया काय आपोआप कधी होते का, असं नाही. ज्यावेळेस त्या गायची आपल्या वासराप्रतीचे जे मातृत्व आहे, जे वात्सल्य आहे, जी ममता आहे, ती ज्यावेळेस अनावर्त होते, ती ज्यावेळेस उफाळून येते, त्यावेळेसच गायच्या आचळातून दूध बाहेर येतं नाही का. म्हणून बऱ्याच ठिकाणी काय करतात की सकाळी संध्याकाळी ज्यावेळेस गायचं दूध काढायचं असेल त्यावेळेस आधी 2 मिनिटं त्या वासराला तिच्याजवळ सोडतात, आणि मग गाय काय करते, त्या वासरासाठी पाना सोडते, म्हणजेच आपलं दूध सोडते, आणि मग आपण सगळे स्वार्थी लोक त्या वासराला मागं ओढून घेतो आणि मग ते दूध आपणच घेतो. म्हणजे ती गाय खरं ते दूध कोणासाठी देत असते, त्या वासरासाठी देत असते, पण आपण नेमकं त्या वासराला ज्यावेळेस गायने दूध सोडलेलं असते त्यावेळेस त्या वासराला तिथून हिसकावून घेतो बाहेर, आणि ते दूध आपण आपल्या भांड्यामध्ये काढून घेतो. म्हणजे नेमकं जे वात्सल्यातून आलेलं आहे त्या वात्सल्याचा आपण रोज तिथं अपमानच करतो, असा त्याचा अर्थ आहे. पण दुसरीकडून असंही म्हणता येईल की त्या गायीचे आपण सुद्धा पुत्र आहोत. मग जसं ते वासरू हे पुत्र आहे त्याला तिथे दिलेलं आहे, मग तसं आपल्याला सुद्धा ते दूध तिथे दिलं पाहिजे, म्हणून आपण इथे घेतो. असं आता ते दोन्ही बाजूने तसा विचार करता येईल आपल्याला, त्यातला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, पण सध्या तो नको करूया, ज्यांनी त्याने आपापल्या घरी ते चिंतन करा नंतर. तर असे ते अमृततुल्य शब्द नाही का, हे वत्सा उठ, असे ते अमृततुल्य शब्द उत्पन्न झालेले ऐकून तो राजा वर मान करून पाहतोय, तर त्याला समोर फक्त आणि फक्त ती दूध स्रवत असलेली गाय, जी जणू काही आपल्या मातेप्रमाणेच उभी आहे अशी त्याला दिसली. आणि ती गाय दिसली, पण त्या गायीवरती जो सिंह उभा होता त्या गायीवरती, तो मात्र त्याला अजिबात दिसलेला नाहीये. मग असं नेमकं झालं कसं काय. आणि आता इथं या प्रसंगामध्ये त्या गायीच्या आचळातून दूध प्रस्रवत होतं. हे का बरं झालेलं आहे, तिथं तर तिचं वासरू नाहीये, मग असं का बरं झालं, तर हा जो राजा दिलीप आहे तो राजा दिलीपच जणू काही तिचा पुत्र आहे, आणि त्याच्यासारख्या एवढ्या महान पुत्राला पाहून त्या गायीचा पाना फुटलेला आहे, म्हणून तिला प्रस्रविणी असं तिथं म्हटलेलं आहे की जणू काही हा राजा दिलीप त्या गायीचा पुत्रच आहे, आणि त्या पुत्राला पाहून त्या गायीचा, त्या नंदिनीचा पाना फुटलेला आहे.
प्रस्रविणीम असं तिला सांगितलेलं आहे का, दुग्ध प्रस्रविणीम गाम अशी ती जी गाय आहे, दूध प्रसरवणारी, दूध वाहणारी अशी ती गाय आहे. ती कशाप्रमाणे दिसली तर जननीम इव, उपमा दिलेली आहे, जननीम इव मातेप्रमाणे, जणू काही एखाद्या मातेप्रमाणे ती गाय त्याला दिसली, उभी असलेली ती गाय त्याला दिसली. ठीक आहे. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर आपण एखाद्याची अशी जर सेवा केली तर आपोआपच तो का बरं आपल्यावरती प्रसन्न होणार नाही? का बरं तो आपल्या, म्हणजे आता एवढी मोठी ती गाय, साक्षात कामधेनूची पुत्री असलेली ती नंदिनी आहे नाही का, इतकी सेवा केलेली होती, पण तरीही त्या गायीला असं कधीच नाही झालं की राजा दिलीपाला पाहून पाना फुटलेला आहे नाही का. इतके 21 दिवस आधी गेलेले होते ना, आपण पाहिलं ना. तर त्रिगुण आणि सप्त हे आपण आधी पाहिलेलं होतं. त्रिगुण आणि सप्त म्हणजे 21 दिवस गेलेले होते. मग त्या 21 दिवसांमध्ये असं कधीच नाही घडलं, पण ती गोष्ट आज घडली. काहीतरी आज तिच्या मुलाने अशी अभिमानास्पद गोष्ट केलेली होती त्या राजा दिलीपाने, की जेणेकरून तिला तो आपल्या मुलासारखाच वाटला आणि आपल्या मुलाला पाहून त्या आईला पाना फुटलेला आहे की हा, माझ्या मुलाने आज काहीतरी गौरवास्पद काम केलेलं आहे असं तिला वाटलं. आणि म्हणून ती गाय इतक्या दिवस, ती राजा दिलीपासाठी जी एक गाय होती, सामान्य गाय, तर त्या राजा दिलीपाला आज ती गाय सुद्धा कशाप्रमाणे दिसलेली आहे? मातेप्रमाणे, जननीम इव. आणि कशाच्या मातेप्रमाणे? स्वाम, स्वाम जननीम इव, म्हणजे आपल्या स्वतःच्या मातेप्रमाणे. जी ती जणू काही त्या वासराची आई आहे असं नाहीये, तर ही जणू काही माझीच आई आहे अशा आपल्या आईप्रमाणे ती गाय राजा दिलीपाला दिसलेली आहे. ठीक आहे. म्हणजे असा एक काहीतरी प्रसंग होतो की त्या प्रसंगामध्ये हा जो संबंध आहे तो अजून दृढ होतो. आणि मग तसंच इथं ती गाय पण राजा दिलीपावरती त्यामुळेच प्रसन्न झालेली आहे की ह्यानी प्रसंगी स्वतःचे प्राण पणाला लावून मला वाचवलेलं आहे नाही का, ह्याला तो बळी पडलेला नाहीये. आणि हे सगळं कोणी केलेलं होतं बरं? आधी सुरुवातीलाच पाहिलं ना आपण की 25-26व्या श्लोकात काहीतरी होतं ते की 21व्या दिवशी मात्र, 22व्या दिवशी मात्र ती गाय स्वतःहून राजा दिलीपाची परीक्षा घेण्यासाठी अचानक त्याची नजर चुकवून एका गुहेमध्ये शिरली, असं आपण पाहिलेलं होतं ना. म्हणजे हे सगळं कोणी केलेलं होतं? हे त्या गायीनेच केलेलं होतं. आणि त्या परीक्षेमध्ये राजा दिलीप मात्र काय झालेला आहे, अगदी तंतोतंत खरा उतरलेला आहे. त्या परीक्षेमध्ये तो खरा उतरलेला आहे, पास झालेला आहे. आणि नुसतं पास झालेला नाही, तर ज्याला आपण म्हणूया की पास्ट विथ फ्लाइंग कलर्स असं आपण म्हणतो ना, तर तसं आहे, अगदी फ्लाइंग कलर मध्ये तो पास झालेला आहे. असा पास झालेला दिलीप आहे, त्याला का वरती गाय जवळ करणार नाही? त्याच्या परीक्षेमध्ये जो खरा उतरलेला आहे त्या दिलीपाला का वरती आई समान वाटणार नाही, किंवा का वरती तसं प्रेम करणार नाही? तर नक्कीच करणार. आणि ती गोष्ट इथं झालेली आहे. ठीक आहे. आणि म्हणून ते वचन कसे होते? अगदी अमृता समान होते नाही का. राजा दिलीपाची मान तर अशी खाली होती, झुकलेली, पण त्यावेळेस हे वत्सा उठ, ती गाय स्वतः त्याला म्हटलेली आहे, हे वत्सा उठ, असा तो शब्द कानावरती आलेला आहे. आणि ज्यावेळेस त्याने वरती पाहिलं त्यावेळेस त्याला ती गाय तशी दिसली मातेप्रमाणे, पण सिंह मात्र त्याला दिसलेला नाहीये नाही का. म्हणजे जो माणूस खाली मान घालून त्या सिंहाची आपल्या अंगावरती धडक घालण्याची वाट बघतोय, त्याने अचानक वरती पाहिल्यानंतर त्याला सिंह तिथं दिसतच नाहीये. एक क्षण तो भांबावला असेल की असं काय झालं नेमकं नाही का, की असं का होतंय, काय झालं? आता तर इथं सिंह होता, एकच क्षण झाला आणि तो सिंह गायब झाला. हे वत्स म्हणायला लागले, या गायच्या आचळातून दूध व्हायला लागलं, ती अगदी मला माझ्या मातेप्रमाणे वाटायला लागली. आणि ते तिचे अमृत सारखे शब्द आहेत, हे वत्सा उठ, असे जे अमृतासारखे शब्द आहेत नाही का. एका क्षणामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळं कदाचित तो राजा, आपण ज्याला म्हणूया नाही का, संभ्रमात पडला असेल, शॉक झालेला असेल की असं काय झालं नेमकं नाही का. एका क्षणासाठी तो जरा व्हायबल झाला असेल की अरे बापरे, हे काय झालं अचानक नाही का. पण त्यावेळेस त्याला मनातल्या मनात काहीतरी इतर पण त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झालेल्याच असणार ना, की अचानक सिंह गेलेला आहे,
गाय पण सुखरूप आहे, मी पण सुखरूप आहे वगैरे काही आनंद पण झाला असेल किंवा इतरही काय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या असतील. असा एक सुंदर प्रसंग कालिदासाने इथं वर्णिलेला आहे. ठीक आहे. आणि हे कालिदासाची रचना शैली आहे, हे कालिदासाचं लेखन शैली आहे किंवा सौंदर्य आहे. ते सौंदर्य आपल्याला याच्यातून अनुभवायला मिळते आणि सोबतच आपली संस्कृती पण कळत चाललेली आपल्याला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणून संस्कृत सुद्धा अभ्यासलं पाहिजे. संस्कृत हे एवढ्या करत आहे. असो, तर असा हा 61वा श्लोक आपण पाहिलेला आहे की अशी ती दुग्ध स्रवत असलेली मातेप्रमाणे असलेली ती गाय त्याला दिसलेली की जणू काही ती त्याची माताच आहे आणि तो तिचा पुत्र आहे आणि तो सिंह त्याला दिसतच नाही, असं या 61व्या श्लोकापर्यंत कालिदास सांगतायत. आता उद्या आपण पुढे 62व्या श्लोकापासून पुढे पाहूया. ठीक आहे.